सर्वांना सविनय जय भीम। आज छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची 150वी जयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी माणगाव परिषदमध्ये त्यावेळच्या बहुजन समाजाला म्हटलेलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा समाज इथे उपस्थित आहे, यांनी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती प्रत्येक घराघरामध्ये दिवाळीच्या एखाद्या सणासारखी साजरी केली पाहिजे। बाबासाहेबांच्या याच्या पाठीमागे म्हणण्याचा उद्देश काय होता तर खऱ्या अर्थाने या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आपण जेव्हा फुले शाहू आंबेडकर हे नाव घेतो त्यावेळी या महाराष्ट्राचं पुरोगामित्व निर्माण करण्यासाठी, या महाराष्ट्रामध्ये समता प्रस्थापित करण्यासाठी जर खरं योगदान असेल तर ते सुरुवात जे केलेले ते महात्मा फुलेंनी जी मशागत केलेली आहे त्या मशागतीमध्ये खऱ्या अर्थाने समतेची पेरणी शाहू महाराजांनी केलेली आहे। आणि शाहू महाराजांनी बहुजन समाजाला शिक्षणासाठी प्रेरित करण्यासाठी अनेक शाळा सुरू केल्या, वसतिगृह सुरू केली, आरक्षण दिलेलं आहे। 26 जून 1902 रोजी शाहू महाराजांनी आपल्या वाढदिवसाची भेट म्हणून आपल्या संस्थांमध्ये 50% आरक्षण लागू केलेलं आहे। आणि या आरक्षणाचा त्यांचा उद्देशच होता की हा जो मागासलेला समाज आहे हा शिक्षित झाला पाहिजे, शिक्षित होऊन तो प्रशासकीय झाला पाहिजे आणि प्रशासन व्यवस्थामध्ये येऊन त्याने आपल्या देशाचा उद्धार केला पाहिजे। या दृष्टीने त्यावेळी त्यांनी जे केलेलं जे काही कार्य आहे त्या कार्याला त्या काळामध्ये फार मोठं योगदान म्हणता येईल। कारण शाहू महाराजांना जसं शिवाजी महाराजांचं जर आपण पाहिलं तर त्यांचा राज्याभिषेक असेल या त्यांना राजा म्हणून मानण्यामध्ये त्यावेळचे अनाजेपंत, मोरोपंत पिंगळे आणि त्यांचे अष्टप्रधान मंडळीमध्ये सर्वच त्यावेळचे जे ब्राह्मण होते ते त्यांना राजा म्हणायला तयार नव्हते, त्याचप्रमाणे शूद्र राजा म्हणत होते। त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने लोकमान्य टिळकांनी सुद्धा शाहू महाराजांना शूद्रच राजा म्हणत होते। ते त्यांना त्यामुळे त्यांचे जे पुरोहित होते ते पुरोहित कधीच शाहू महाराजांचे स्नानाच्या वेळचे असे या घरगुती कुठलेही कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमाचे मंत्र जे म्हणले जायचे ते मंत्र वेदोक्त नव्हे तर शूद्रासाठी असलेले पुराणयुक्त मंत्र म्हणले जात होते। त्यासाठी राजाने आपल्या राजेशाहीचा हे वचक निर्माण करण्यासाठी वटहुकूम काढलेला होता की कुठलाही मंत्र, कुठलाही कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमामध्ये भट पुरोहित ब्राह्मणांनी हे कुणीही असेल तर त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये फक्त वेदोक्तच मंत्र म्हणले पाहिजे। तरीही शाहू महाराजांचा आदेश नाकारला, कायदा काढूनसुद्धा शाहू महाराजांचा आदेश ज्यावेळी नाकारला त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की जो गंगाराम कांबळे, या गंगाराम कांबळेला सार्वजनिक ठिकाणी पाणी पाठवलं म्हणून फार बेदम मारहाण केली। त्यावेळी शाहू महाराज त्याच्या घरी गेले आणि त्याला व्यवस्थित करून त्याला एका चांगल्या मोक्याच्या ठिकाणी एक सत्यशोधक नावाचं हॉटेल काढून दिलं, सत्यशोधक नावाचं। आणि शाहू महाराज स्वतः तिथे आपल्या लवाजमासह येत होते आणि शाहू महाराज स्वतः चहा पित असल्यामुळे त्यांच्यासोबत असणारे जे काही दिवाणजी असतील, भट असतील, त्यांची फार मोठी गोची व्हायची। इच्छा नसतील परंतु राजा चहा पितो म्हणल्यावरती आपल्याला सुद्धा म्हणजे चहा पिलं पाहिजे अशी त्यांची अवस्था होती। म्हणजे शाहू महाराजांनी कायदाही केला आणि स्वतः तशी कृती करून दाखवली। जसं की त्या गंगाराम कांबळेला हॉटेल काढून दिलं, हाच संदर्भ आपण जर आर्टिकल 15 जर त्याचा एंड जर पाहिला की तो जो पोलीस अधिकारी आहे तो एका अशा ठिकाणी त्या सगळ्या लवाजमाला घेऊन जातो आणि ते एक शूद्राचं हॉटेल आहे आणि त्या लवाजमाला तिथं चहा पिण्याची इच्छा नसते परंतु अधिकारी चहा पितो हे पाहिल्यानंतर नाविलाज म्हणून ते लोक तो चहा पितात। आणि तो जो सिच्युएशन आहे ती खऱ्या अर्थानं म्हणजे शाहू महाराजांचं वास्तव त्यावेळचं की शाहू महाराज आपल्या लवाजमासह त्या चहाच्या हॉटेलवरती जाणं, चहा पिणं हे खऱ्या अर्थानं आर्टिकल 15 दाखवलेलं आहे। हे जिवंत शाहू महाराजांच्या कार्याचं उदाहरण आहे असं मला वाटतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शाहू महाराजांनी
शोषित पिढी समाजासाठी इतकं मोठं कार्य केलेलं आहे. आणि केवळ समाजसुधारक म्हणून शाहू महाराज नाहीत. शाहू महाराजांनी जो शाहूवाडीला जो त्यांनी मोठा बंधारा जो बांधलेला आहे की ते मोठं इतकं मोठा तलाव आहे की त्या तलावाने संपूर्ण कोल्हापूरचा परिसर पाण्याखाली आणलेला आहे त्यांनी. म्हणजे शेतकऱ्यांसाठी सुद्धा शाहू महाराजांनी फार मोठं कार्य केलं आहे. शाहू महाराजांनी अनेक मोठे उद्योग निर्माण केलेले आहेत. कारण समाज सुधारणा म्हणजे नुसतं भाषण नव्हे किंवा समाज सुधारणा म्हणजे केवळ जातीचं उच्चाटन नव्हे, तर जातीच्या उच्चाटनाला आर्थिक जोड द्यावी लागते की जे बाबासाहेबांनी आरक्षणाला सामाजिक निकष सांगितलेलं आहे आणि सामाजिक निकषचं पुढचं पाऊल आहे आर्थिक. परंतु खऱ्या अर्थानं आपल्या जर या महाराष्ट्रामध्ये सध्या जो आरक्षणाचा मुद्दा आहे, या आरक्षणाचा मुद्दा हा खऱ्या अर्थानं सामाजिक न्यायाचा आहे, परंतु त्याला आर्थिक जो जोड देऊन खऱ्या अर्थानं हे आरक्षण आहे ना, या मुद्द्याचा खेळकोंडाबा सुरू आहे. तर खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना आणि शाहू महाराजांना समजून घ्यायचं असेल आरक्षणाच्या दृष्टीनं, तर शाहू महाराजांची जयंती इथल्या मावळ्यांनी मराठ्यांनी साजरी करण्याची गरज आहे. कारण मावळ्यांनी मराठ्याचे जरी सगळ्यात मोठं काम जर कोणी केले तर शाहू महाराजांनी काम केलेलं आहे. आणि त्या शाहू महाराजांचं आज जर आपण चित्र पाहिलं, शाहू महाराजांची 150वी जयंती, व्हॉट्सअप ग्रुप जर सोडले तर प्रत्यक्ष असे बॅनर नाहीत. शिवाजी महाराजांची जयंती असेल, बाबासाहेबांची जयंती असेल, विवाहामध्ये इतके बॅनर असतात की संपूर्ण विभाग फुलून जातो आणि लोकांना सुद्धा वाटतं की आज काहीतरी आहे. परंतु आज कुठे बॅनर वगैरे दिसत नाहीत. हे खऱ्या अर्थानं म्हणजे एक खंत आहे. शाहू महाराजांची 150वी जयंती ही फार मोठ्या प्रमाणात साजरी केली पाहिजे. आणि ही जयंती जागृत करण्यासाठी खऱ्या अर्थानं कांशीरामजीने एक फार मोठं काम केलेलं आहे. लोकांना कल्पना नसेल, कांशीरामजींनी कोल्हापूरमध्ये जाऊन शाहू महाराजांची इतकी मोठी जयंती केली की शाहू महाराज संपूर्ण कोल्हापुरामध्ये कटआउट लावलेले होते, सगळ्या कोल्हापूरमध्ये कमानी लावल्या होत्या आणि एक भव्य दिव्य जयंती साजरी केली होती. परंतु त्यानंतर सुद्धा तिथले मराठी जागृत होतील असं वाटलं होतं. परंतु खऱ्या अर्थानं सगळेच फक्त शिवाजी महाराजांना घेऊन चालतात, परंतु शाहू महाराजांना स्वीकारायला तयार नाहीत. आणि जे आरक्षण मागतात खऱ्या अर्थाने त्यांनी शाहू महाराजांना सुद्धा सोबत घेण्याची गरज आहे असं मला वाटतं. आणि बाबासाहेबांनी शाहू महाराजांना खऱ्या अर्थाने म्हणजे आर्थिक मदत केली एवढ्यापुरतं शाहू महाराजांना मानलेलं नाही, तर महात्मा फुलेंचं कार्य पुढे घेऊन चाललेले खऱ्या अर्थानं शाहू महाराज आहेत. म्हणून शाहू महाराजांचा बाबासाहेबांनी बहुजन समाजाला सांगितलं की तुम्ही शाहू महाराजांची जयंती एखाद्या दिवाळीप्रमाणे साजरी केली पाहिजे. दिवाळीचा अर्थ म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये गोडधोड असतं, प्रत्येक घरामध्ये लाईटिंग असते, दिवाबत्ती असते आणि त्याच्यामुळं एक वातावरण वेगळं होतं. प्रकाशमान झालेल्या वातावरणामध्ये तुमचं मन प्रफुल्लित होतं, तुमचा विचार हा पॉझिटिव्ह असतो आणि पॉझिटिव्ह विचारामध्ये तुम्ही चांगलं कल्याणाचं, स्वतःच्या कल्याणाचा आणि इतरांच्या कल्याणाचा मार्ग शोधता, तो मार्ग सापडतो. या दृष्टीनं शाहू महाराजांची जयंती ही निश्चितच आपण फार मोठ्या प्रमाणात साजरी केली पाहिजे असं मला वाटतं. आणि शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्त मी आपल्या सर्व प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा देतो. इथे थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.